पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने भूमिका या माहिती पुस्तकाचे प्रकाशन खासदार मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे, आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, गटनेते श्याम देशपांडे, शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या शहर संघटका राधिका हरिश्चंद्रे यावेळी उपस्थित होत्या। यावेळी बोलताना जोशी म्हणाले, मुंबई पुणे या शहरी भागातून महायुतीची शक्ती कमी झाली। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अज्ञान असून त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही। शहराच्या विकासापेक्षा वैयक्तिक टीका करण्यात आघाडीच्या नेत्यांना वेळ जात आहे। काँग्रेस राष्ट्रवादी सरकार जनतेपेक्षा स्वतःचाच विचार जास्त करतात। जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आस्था उरलेली नाही। या दोन्ही पक्षातील भांडणांचा फायदा महायुतीलाच होणार आहे। मुंबई महापालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने आता एकाच पक्षाचा पराभव करावा लागणार आहे। त्यामुळे या आघाडीचा फायदा महायुतीलाच होईल। उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यातील भांडणाबद्दल मनोहर जोशी म्हणाले, राज्यातील दोन मंत्री भांडत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची मजा पाहत बसणे चुकीचे आहे। दोन्ही मंत्र्यातील इतकी टोकाची भांडणे आपण प्रथमच पाहत आहे। अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी सजग राहणे आवश्यक आहे, असाही टोला त्यांनी लगावला। काही नवीन वाटत नाही। आपल्याकडचे काही मंत्री वर्षानुवर्ष मंत्री आहेत, परंतु त्यांचं एकच काम असतं की मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ करणं। ते करतात आणि त्यामुळे त्यांना सांगावं लागलं की भुजबळ सिटी, काय नाव आहे भुजबळ नॉलेज सिटी ही कुणी उभारली, त्याचं ट्रस्टी कोण आहे, हळूहळू सगळी बातमी वर्तमानपत्र देत आहेत। आपल्या कर्माने जे म्हणतात त्यांना वाचवायला आम्ही जात नाही। खरं म्हणजे चिदंबरावरती होणारे आरोप हे दोन चार व्यक्तींचे नाही आहेत, पक्षांनी एकसंघ असे आरोप केले आहेत। आणि हे काही असलं तरी कोर्टाने एकदा निर्णय घेतल्यानंतर एकच मार्ग त्यांना असतो, सुप्रीम कोर्टात जाणं, आणि तिथं काही झालं नाही तर गप्प बसणं। लोकांची एक प्रवृत्ती विषय सगळ्या पक्षात आहे म्हणून सांगतो, कार्यकर्त्यांना निवडून येण्याचं महत्त्व कळलं, पद मिळवण्याचं महत्त्व कळलं, म्हणजे चांगल्या अर्थाने नाही कळलं पण वेगळ्या अर्थाने, आणि मग म्हणून ते मिळवण्याचा प्रयत्न स्वाभाविकपणे होतो। आमच्यातले ज्यांनी असं बंड केलं होतं त्यातल्या 50-60% लोकांनी आम्ही विनंती केल्यानंतर माघार घेतली। त्यामुळे ते हे निर्णय सुद्धा जर कोर्ट घ्यायला लागलं, मैदानावर कुणा सभा करून द्यायची तर आपलं सगळं कोर्टांचंच राज्य होईल। आणि लोकशाहीमध्ये अधिकार हे लोकांचेच राहिले पाहिजेत। आणि मी आपल्याला सांगतो, काल संध्याकाळचं जर टी व्हीवरचा कार्यक्रम स्टार माझावर 4 पक्षाचे 4 लोक होते आणि ते बोलत होते, एक चांगली चर्चा लागली। परंतु अशा मी अनेक वेळा बोललो वेगवेगळ्या ठिकाणी, या प्रश्नावर सगळ्यांनी पक्षभेद विसरून काम करावं, तसंच तो एक प्रश्न सगळ्यांनाच शिवाजी पार्कवर सभा घ्यायची, तर त्या ठिकाणी तसं सभा घ्यायला कोणतीही हरकत नाही असं आमचं मत आहे।